वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स झोन, तुमचा आवडता स्कूल. येस, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स झोन, तुमचं आवडतं स्कूल. आणि आज आपण सुरू करणार आहोत एक छोटीशी कविता. महाराष्ट्र बोर्डाचं इयत्ता पहिली इंग्लिश मीडियम मधील मराठी विषयाची ही कविता आहे, घंटा वाजेल. तर चला करूया आपण मजेदार व्हिडिओला सुरुवात. येस, त्या अगोदर तुम्ही आमच्या वेबसाईट्स, अँड्रॉइड एज्युकेशनल गेम आणि क्राफ्ट चॅनल यांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन जरूर चेक करा. करूया आपल्या मजेदार व्हिडिओला सुरुवात. घंटा वाजे. ही पहा, इथे एक कविता दिलेली आहे. आपण छान मध्ये ही कविता बोलूया अगोदर, ठीक आहे भावी? घंटा वाजे घन घन घन, झांज वाजे झन झन झन, ढोल वाजे डुम डुम डुम, घुंगरू वाजे छुम छुम छुम, घन घन झन झन, डुम डुम छुम छुम. छान होती ना कविता? चला तर आपण आता शब्दानुसार वाचूया. घंटा वाजे घन घन घन, झांज वाजे झन झन झन. हे बघा, ही इथे आहे, ही काय आहे? घंटा. ही आहे झांज. ढोल वाजे धुम धुम धुम, हा आहे ढोल. ओके. घुंगरू वाजे छुम छुम छुम, ते हे आहेत घुंगरू. ओके. मग ते कसे वाजतात? घनघन घंटा वाजते, झन झन झांज वाजते, डुम डुम ढोल वाजतो आणि चुम चुम घुंगरू वाजतात. ठीक आहे, तर वाचायला शिकलात तुम्ही? ओके. चला तर बघूया या कवितेवर काही आपल्याला प्रश्न विचारले आहेत का, तेही समजून घेऊ, म्हणजे ही कविता आपली पूर्ण होऊन जाईल. ओके. तर बघूया या कवितेमध्ये नवीन आलेले शब्दार्थ. पहिला आहे घंटा. घंटा म्हणजे काय असणार आहे? बेल. बरोबर, शाळेची बेल असते ना, आपण बोलतो ना घंटा झाली, बेल. दुसरा शब्द आहे झांज. झांजला काय होतात? सिम्बल्स. काय म्हणतात? सिम्बल्स. तिसरा आहे ढोल. ढोल म्हणजे हा ड्रम, पण हा छोटा ड्रम नाही आहे, बिग ड्रम. आणि तिसरा आहे, हा नंतर आहे घुंगरू. घुंगरू म्हणजे काय आहेत? स्मॉल जिंगलिंग बेल्स. छोट्या छोट्या बेल्स असतात ना, छोट्या, त्यांना म्हणतात घुंगरू. ओके. शब्दार्थही झाले. अजून काय दिलेलं आहे इथे? चित्रातील वाद्य पहा, नावे ऐका व पहा आणि सांगा. ठीक आहे, तर बघूया हे चित्र कशाचं आहे भावी? घंटा. बरोबर, तर हे चित्र आहे घंटेचं. हे चित्र कशाचं आहे भावी? घुंगरू. बरोबर, हे आहेत घुंगरू. हे चित्र कशाचं आहे भावी? ढोल. परफेक्ट. आणि हा एक आहे, हे चित्र झांज. तर अशा प्रकारे चित्रांची नावही पाहिलेली आहेत आपण. बरोबर. अजून काही शब्द आहेत का? यांचे आवाज कसे असतात तेही तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. अजून काही प्रश्न आहेत. चित्रे पहा, योग्य शब्दाभोवती गोल करा आणि वाचा. ठीक आहे, तर हे आहे चित्र. चित्रामध्ये पहा आणि योग्य शब्दाभोवती गोल करा. हा जो पहिला प्रश्न आहे तो त्यांनी करू दिलेला आहे. म्हणजे हे चित्र आहे ढोलचं, म्हणून ढोल शब्दाभोवती काय केलेलं आहे? अशा प्रकारचा गोल केलेला आहे, सर्कल केलेला आहे. मग हे दुसरं चित्र कशाचं आहे भावी? झांज. मग झांज शब्दाभोवती गोल करूया. बरोबर. तिसरं चित्र कशाचं आहे? घुंगरू. मग घुंगरू भोवती गोल करूया. आणि हे लास्ट चित्र कशाचं आहे भावी? घंटा. मग ह्या शब्दाभोवती आपण गोल करूया. ठीक आहे. अजून आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. चित्र व शब्द यांच्या जोड्या लावा. हे पहा, इथे पुन्हा एकदा तेच चित्र दिलेले आहेत आणि खाली त्यांचे नाव दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत. मग पण त्यांच्या जोड्या लावूया. तर पहिलं चित्र कशाचं आहे? घंटा. मग घंटा शब्द कुठे दिसतोय? पहिला आहे घुंगरू, झांज आणि घंटा. मग या इथे जोडूया. येस. दुसरं काय आहे? घुंगरू. मग घुंगरू कुठे आहे? हा बघा इथे. तिसरं काय आहे? ढोल. मग ढोल कोणता आहे? हा, म्हणजे ढोल शब्दाला जोडूया. आणि आता राहिलेलं ही काय आहे? झांज. तर झांजला जोडूया. ओके. होतं ना सोपं?
आणखीन मजेदारी होतं, बरोबर. आणि परत परत हे शब्द आणि ही ऍक्टिव्हिटी करून आपल्याला त्या चित्रांचे नाव व्यवस्थित लक्षात राहू शकतात, बरोबर. आता तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे इथे. हे रस रस रस, मग त्यांना रंग द्यायचा सांगितलेला आहे, मग देऊ शकाल? हे पहा, आम्ही दिलेला आहे ग्रीन कलर. आणि हा ही झाला, हा ही झाला, हा ही झाला आणि हा शेवटचा. अशा प्रकारे आपण रंग द्यायचा आहे. हे देताना तुम्हाला हे जे र आणि स या शब्दांची ओळख होणार आहे. तुम्हाला ते शब्द काढायला आणि ते शब्द ओळखायला याची मदत होणार आहे, बरोबर. तर या इथेच आपला हा धडा संपलेला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करून ठेवा. तर पुन्हा भेटूया एका मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हसा, खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूल सोबत. बाय.